पती ट्रकवर चालक. सकाळी जेवणाचा डबा घेऊन तो कामावर जाऊ लागला. ट्रकवरील काम असल्यामुळे कधी 1 दिवस तर कधी 2 ते 3 दिवस ट्रक घेऊन बाहेरगावी राहण्याची वेळ त्याच्यावर येऊ लागली. घरी पती आणि 2 मुले, त्यामुळे घराची चिंता त्यांच्या मनात नव्हती. पण जशी-जशी वय वाढू लागली, तशी त्याला घराची चिंता वाटू लागली. चिंता कोणती गंभीर स्वरूपाची नव्हती, तर ती चिंता होती पत्नीवर असलेल्या विश्वासाची. पत्नी आपला विश्वासघात तर करत नाही ना? मी बाहेरगावी असतो, पत्नी घरी असते. मनात असलेल्या चिंतेने त्यांच्यामध्ये संशय वृत्ती निर्माण होऊ लागली. त्यावेळी त्याने घरी आल्यानंतर आपल्या पत्नीबरोबर वाद घालायला सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस या वादाला पत्नीने मनावर घेतले नाही. पण प्रत्येक दिवस तोच वाद घरात होऊ लागल्यानंतर मुलांनी देखील यामध्ये लक्ष घातले. पण शेवटी संशय आहे, त्यामुळे पत्नीच्या चारित्र्यावर डाग लावून पतीच्या मनात असलेल्या विचारांचा कडेलोट करायचे त्याने ठरवले आणि त्यासाठी जे कांड गेले ते कांड ऐकून तुम्हाला हादरा बसेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन लगेच येईल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे अशोक सदाशिव अंबिकार हे राहतात. त्यांची पत्नी अंबिका आणि एक मुलगा, 2 मुली असा त्यांचा संसार आहे. अशोक यांचे वय 49 वर्षे तर पत्नी अंबिकाचे वय 40 वर्षे. अशोक हा सुरुवातीपासूनच ट्रकवर मजुरीचे काम करतो. त्यानुसार घरातील उदरनिर्वाह त्यावरच चालतो. हे सर्व करत असताना जो काही पैसा घरात जमा केला होता, त्यातून अशोक यांनी त्यांच्या मुलीचे लग्न लावले. आता राहिला प्रश्न फक्त मुलाच्या शिक्षणाचा. तो देखील सुरळीतपणे अशोक करू लागला होता. पण जसा-जसा काळ पुढे जाऊ लागला, अशोक आणि अंबिकाच्या लग्नाला आता 20 वर्षापासून कालावधी होऊन गेला होता. त्यामुळे घरात कुजबूज होण्यास सुरुवात होऊ लागली. पती-पत्नीचे भांडण असल्यामुळे घरात कोणी लक्ष घालत नव्हते. पण भांडणाचे मूळ कारण कोणालाही कळत नव्हते. जे काही भांडण होते ते मध्यरात्री सुरू व्हायचे. अशोक कामावरून थकून यायचा. रात्री झोपल्यानंतर मध्येच पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद होण्यास सुरुवात व्हायची. मात्र सकाळ झाल्यानंतर पुन्हा पती-पत्नी दोघेही एकमेकांसोबत बोलायचे. 2-3 दिवस दोघांचाही रुसवा-फुगवा चालायचा. पण मुलीचे लग्न झाले आहेत, घरात एक मुलगा आहे. त्याच्या भविष्याचा तरी विचार करून अशोक आणि अंबिका यांनी समजून घ्यायला पाहिजे होते. 4-5 दिवसाला दोघांत होणारे भांडण काही थांबत नव्हते. मुलाला वाटायचे की कामावरून काही वाद सुरू असतील. वडील 2-3 दिवस बाहेरगावी असतात, त्यामुळे ताण आल्यामुळे वाद घालत असतील. त्यामुळे मुलाने देखील याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर अंबिका यांनी मुलीच्या कानावर काही गोष्टी घालायला सुरुवात केली. कारण मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला या सर्व गोष्टी सांगणे गरजेचे होते, असे अंबिकाला वाटत होते. त्यामुळे अंबिका यांनी मुलीला, तुझे वडील गेल्या काही दिवसांपासून माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहे. त्यांच्या मनात काय येते हे त्यांना माहिती. पण या वयात असा संशय घेणे योग्य नाही. त्यामुळे तू त्यांना वाद घालू नको, असे समजावून सांग. शेवटी बाप लेकीचं ऐकेल असं अंबिकाला वाटत होते. त्यानंतर मुलीने वडील अशोक यांना समजावून सांगितले. पण अशोक हा वेगळ्याच मूडमध्ये होता. तिच्या डोक्यात पत्नीवर असलेला संशय प्रत्येक दिवस वाढतच होता. मुलीने ज्या पद्धतीने सांगितले होते त्यावेळी काही दिवस अशोक हा पत्नीबरोबर चांगला राहिला. पण त्याला प्रत्येक चूक ही अंबिकाची वाटू लागली. माझ्याकडे लक्ष द्यायला तुला वेळ नाही, मग तुझे लक्ष कुठे असते? अशा वेगवेगळ्या प्रकारे आरोप करून अशोकने अंबिकाला येडे करून सोडले होते. मुलाने देखील अशोक यांना समजावून सांगितले. जे काय वातावरण होते त्या वातावरणात मुलगी काही दिवस माहेरी राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मुलांचा विचार करून अशोक शांत बसू लागला. पण मनात जो काही संशय होता तो काही जात नव्हता. अशोक घरी आला तरी पत्नीकडे संशय वृत्तीने पाहू लागला. सुरुवातीला सुरू झालेला संशय हा प्रत्येक दिवस वाढतच जात होता. कारण अंबिका ही अशोकच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत नव्हती. वाद वाढवण्यापेक्षा शांत राहिलेले बरे असे अंबिकाला वाटत होते. त्याची रिॲक्शन उलटी होत होती. अंबिका शांत राहते म्हणजे तिचे काहीतरी सुरू आहे, या स्वभावाने पछाडलेला अशोक आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत होता. मुलगा माहेरी आलेली होती. मुलगा देखील घरीच होता. चारित्र्यावरती नेहमी संशय घेत असल्याने दोघात नेहमीच भांडण होत असत. गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास पत्नी अंबिका, पती अशोक, मुलगी सिद्धवा व सुजाता, मुलगा शेखर असे सर्वांनी मिळून जेवण केले. यावेळी अंबिका आणि अशोक यांच्यात याच विषयावर पुन्हा वादविवाद होऊ लागला. तेव्हा मुलगी सिद्धवा कोळी हिने दोघांना भांडण करू नये असे सांगितले. सिद्धवा कोळी हिचे पती परगावी गेल्याने बहीण सुजाता आणि भाऊ शेखर यांना सोबत घेऊन ती आपल्या घरी झोपण्यासाठी गेली होती.
यावेळी अंबिका आणि अशोक हे दोघेच पती-पत्नी आपल्या घरात झोपले होते. रोज सकाळी अंबिका आणि मुलगी सिद्धवा हे प्रातःविधीस एकत्र जात असल्याने सिद्धवाने आई-वडिलांना आवाज दिला. मात्र आतून प्रतिसाद मिळत नसल्याने घाबरून सिद्धवाने दरवाजाच्या बाजूस असलेला पत्रा वाकवून आतमध्ये पाहिले. अशोक याने घराच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलेली दिसली होती. तर खाली फरशीवर अंबिका ही निपचित पडलेल्या दिसून आल्या. यावेळी अंबिकाच्या डोक्याजवळ रक्त पडलेले दिसले. तेव्हा त्याने घाबरून आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असलेले ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांनी पत्रा बाजूला केल्यानंतर दरवाजाची कडी काढली. यावेळी अंबिका या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या शेजारी खुरपे आणि रॉड पडलेला दिसून आला. घरातील किचन कट्ट्याच्या बाजूला अशोक अंबिगार पत्र्याच्या लोखंडी अँगलला पायाखाली पिठाचा डबा ठेवून लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी मंदरुप पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी अशोक आणि अंबिका यांचा मृतदेह पीएम साठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घरात मुलगा मुलगी यांना सर्व माहिती विचारण्यात आली. त्यावेळी मुलांनी गेल्या काही दिवसांपासून जो काही वाद सुरू होता त्या वादातून हे झाले असावे असा अंदाज व्यक्त केला. पण वडील अशोक एवढा टोकाचा निर्णय घेतील असे वाटले नाही असे मुलं सांगत होती. मात्र केवळ एका संशयवृत्तीने संपूर्ण घराचा खेळखंडोबा झाला होता. वाढत्या वयाचा विचार केला तर दोघांनी समजावून घेणे गरजेचे होते. प्रत्यक्षात जे काही घडले होते त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच क्राईम कट्टा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.